Okay. Question answer. First, choose the correct alternative answer for the following question. First, if two sides of a triangle are 5 centimeter and 1.5 centimeter, the length of third side cannot be dash. If two sides of triangle are 5 centimeter and 1.5 centimeter, the question अवघड आहे का थोडं? 5 centimeter and 1.5 centimeter. Third side of the triangle cannot be dash. X असेल third side. काय असेल? X. Third side cannot be dash असेल. आणि मग ऑप्शन्स आहेत 3.7, 4.1, 3.8 and last option is 3.4. बरोबर ना? इनइक्वालिटी मध्ये आपण काय थेरम्स पाहिले होते बघा. सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. म्हणजे या दोघांची ऍडिशन ही नेहमी x पेक्षा मोठी असली पाहिजे. या दोन साइडची ऍडिशन थर्ड साइड पेक्षा मोठी पाहिजे. या दोन साइडची ऍडिशन या थर्ड साइड पेक्षा काय असली पाहिजे? मोठी असली पाहिजे. आता बघा फर्स्ट कंडिशन नुसार 5 plus 1.5 is greater than x. म्हणजे addition 6.5 is greater than x. आता 6.5 greater than x चा अर्थ काय झाला सांगा? that is x is less than 6.5. x is less than 6.5. एकच ना अर्थ. म्हणजे x 6.5 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे सगळेच सगळे 6.5 पेक्षा लहान आहेत की नाही? आहेत ना सगळेच. आता पुढची कंडिशन या दोघांची टोटल याच्यापेक्षा मोठी पाहिजे. 5 plus x must be greater than 1.55. 5 plus x must be greater than 1.5. आता इथं जर आपण 5 LHS मध्ये ट्रान्सफर केले तर x greater than 1.5 minus 5 म्हणजे x greater than त्यांचा डिफरन्स घेतला तर तो -3.5. म्हणजे -3.5 पेक्षा x मोठा पाहिजे. कायम निगेटिव्ह पेक्षा मोठाच असणार ना. एक साइड आहे लेंथ आहे त्यामुळे निगेटिव्ह टर्म पेक्षा मोठा असणार. आता राहिला प्रश्न याचा x plus 1.5 राहिलेले दोन साइड ग्रेटर दॅन 5 असले पाहिजे. हे ट्रान्सफर केले की x ग्रेटर दॅन 5 minus 1.5 म्हणजे x ग्रेटर दॅन 3.5 असले पाहिजे. आता x 3.5 पेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे हे असू शकेल, हे असू शकेल, हे पण असू शकेल x ची व्हॅल्यू. पण x ची व्हॅल्यू 3.5 असेल, 3.4 असेल का सांगा? कारण x ग्रेटर दॅन 3.5 पाहिजे. म्हणजे x काय असू शकत नाही सांगा? 3.4 असू शकत नाही. तर त्याने विचारले थर्ड साइड कॅनॉट बी डॅश. 3.4 असू शकत नाही. काही अडचण आहे का बघा? नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. In triangle PQR, angle R is greater than angle Q. Angle R मोठा आहे, angle Q लहान आहे. Angle R is greater than angle Q. मग आता त्यांनी साइड्स कोणते लहान कोणते मोठे विचारले. मग आता मला सांगा हा जर अँगल मोठा असेल आणि हा अँगल लहान असेल, जो अँगल मोठा त्याच्या समोरची साइड मोठी म्हणजे PQ is greater than जो अँगल लहान त्या समोरची साइड मोठी. मग हे ऑप्शन चालेल किंवा PR is less than PQ पण चालेल. हे आणि एकच असतं लक्षात. PQ greater than PR असेल तर PR less than PQ असेलच की नाही? कुठलंही चालेल. दोन पैकी आहे जे बघा. पुढचा क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल PPQ in triangle PPQ angle T 65 degree.
अँगल पी इज 95 डिग्री. आणि मग तीन साइड्स मधलं रिलेशन तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे. ट्रायंगल मधले तीन अँगल्स टोटल 180 असते, पैकी दोघांचे मेजर तुम्हाला माहिती आहे. मग त्यांची ऍडिशन बघा, 95 प्लस 65 ऍडिशन काय असणार, 5 प्लस 5 10 160. 180 ह्याला मायनस केलं या अँगलला, तर डिफरन्स 20 येणार. म्हणजे रिमेनिंग अँगल काय असलं पाहिजे, 20. मग सगळ्यात लहान अँगल कोण, क्यू, म्हणजे क्यू म्हणजे 20. सगळ्यात त्याच्यापेक्षा थोडा मोठा कोण, टी, 65. सगळ्यात मोठा कोण, मग जो अँगल सगळ्यात मोठा त्याच्या समोरची साईड मोठी म्हणजे टी क्यू ग्रेटर दॅन, हा थोडा लहान आहे म्हणून टी क्यू, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात लहान हा अँगल क्यू म्हणजे समोरची साईड टी. हे रिलेशन असं पण चालतं, किंवा ऐका ना, टी पी लेस दॅन टी क्यू लेस दॅन टी क्यू पण चालतं. इनइक्वालिटी अशी पण करू नाही. म्हणजे कुठला आहे का बघा इकडे, पी क्यू लेस दॅन टी क्यू आहे फेवर, हा पार्ट आहे पी क्यू लेस दॅन बी ऑप्शन मध्ये आहे ना. पी क्यू इज लेस दॅन टी क्यू याच्यात आहेच की आहे, तो बरोबर आहे, ऑप्शन बी आहे. नाव क्वेश्चन नंबर 2. Question number 2. But in triangle ABC, triangle ABC is an isosceles triangle in which AB equals AC. AB equals AC. BD and CE are altitudes. BD and CE are altitudes. And show that विचारले त्यांनी BD equals CE प्रूव्ह करायचं. BD आणि CE इक्वल आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. हा ट्रायंगल तुम्हाला काय दिलं त्यांनी, आयसोसेलेस दिलेलं आहे. अगदी सोपं आहे लक्षात. मी यातले हे दोन ट्रायंगल्स बाजूला करतो ते आधी पहिले बघा. ट्रायंगल बीईसी बघा, इथं बाजूला केलं. चलो बीईसी, ट्रायंगल बीईसी पाहिलं बाजूला केलेलं. आता बीडीसी कडे बघा. BDC 90 डिग्री का बघा, इथं पण 90 डिग्री का बघा. त्यानंतर ज्यावेळेस एबी आणि एसी कॉंग्रॅन्ट आहेत म्हणून सांगितलं, त्यावेळेस आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स कसे असतात, कॉंग्रॅन्ट असतात. म्हणजे हा अँगल बी आणि हा अँगल सी कॉंग्रॅन्ट आहे की बघा. ज्यावेळेस सेपरेट केले त्यावेळेस अँगल बी हा आणि अँगल सी कॉंग्रॅन्ट आहे की आयसोसेलेस आहे. तुम्ही पहिल्यांदा फक्त असा ट्रायंगल बघा, हा आयसोसेलेस बघा, AB इक्वल्स AC पाहिलं का. मग यातला अँगल बी आणि अँगल सी कॉंग्रॅन्ट आहेत ना. हाच अँगल बी इथे आहे की नाही बघा, हाच अँगल सी इथे आहे की नाही. साइड BC दोघांमध्ये कॉमन आहे की नाही बघा. ट्रायंगल बाजूला करत असताना BC दोघांमध्ये कॉमन आहे का. मग आता हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कॉमन टाकायचे. सांगा कुठल्या टेस्टनं, AAS किंवा SAA बरोबर आहे. साइड अँगल सुद्धा बरोबर. एक कॉमन साइड आहे, दोन अँगल आहेत. आता हे कसं लिहायचं बघा लक्षात. इन ट्रायंगल ABC AB equals AC given, therefore triangle ABC is an isosceles triangle. म्हणून बेस अँगल कॉंग्रॅन्ट, therefore angle B congruent angle C, therefore angle B congruent angle C. फक्त मोठ्या ट्रायंगल कडे बघा, अल्टिट्यूड्स कडे काही बघू नका. आता परपेंडिक्युलर, BD परपेंडिक्युलर AC and CE परपेंडिक्युलर AB given. आता हे दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स हे कोणत्या टेस्टने कॉंग्रुएंट होतात आपल्याला बघायचं. इन ट्रायंगल BEC and triangle BEC and triangle CDB
अँड ट्रायंगल CEB करस्पॉन्डन्स चुकायचा नाही. BEC आणि मग CDB. चला कुठली टेस्ट? SAA साइड BC किंवा सेगमेंट BC, कॉमन सेगमेंट BC. रिझन काय त्याला? कॉमन. मग अँगल B इथला सिंगल लेटर येते. अँगल B कॉमरेट अँगल C फ्रॉम इक्वेशन 1. आता परत अँगल BEC कॉमरेट अँगल CDB each 90 डिग्री. बघा बरं, BEC 90 आहे का बघा, CDB पण 90 आहे का बघा. सो these two triangles are congruent by triangle BEC congruent triangle CDB. रिझन त्याला काय येणार आहे? साइड अँगल S. आता दोन ट्रायंगल जेव्हा कॉंग्रुएंट होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट असतात. आपल्याला पाहिजे ते कॉंग्रुएंट सांगायचं. मग आता मी त्यातलं CE आणि BD कॉंग्रुएंट सांगणार, त्यातलं CE आणि DB किंवा BD कॉंग्रुएंट सांगणार. देयरफॉर सेगमेंट CE कॉंग्रुएंट सेगमेंट BD. काय प्रूव्ह करायचं बघा तुम्हाला. वाचा बरं, काय प्रूव्ह करायचं तो वाचा. ते काय असं तुझं BD इक्वल C झालं की नाही? दोन्ही कॉंग्रुएंट आहेत. लक्षात आलं का बघा? ते व्यवस्थित घरी तुला लिहून घ्यायचं सगळे बघून त्याकडे. नेक्स्ट बघताय ना. Okay. In triangle PQR, PQ is greater than PR. Let's show my पुस्तक. PQ is greater than PR. Bisectors of angle Q and R intersect at S. Show that SQ is greater than SR. लक्ष्य. PQ is greater than PR. तर त्यांना PQR कुठे ते तर होईल. PQR. हाँ. PQ is greater than PR. PQ साइड मोठी आहे कोणापेक्षा? PR पेक्षा. बायसेक्टरचे तर दोघं. तर हा बायसेक्टर आणि हा बायसेक्टर कुठे इंटरसेक्ट केले सांगा? ऍट पॉइंट S. आणि प्रूव्ह दॅट काय सांगा? प्रूव्ह दॅट SQ is greater than SR. बरं, आता एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला म्हणजे लवकर समजेल. हाफची स्केल लवकर समजेल. हाफची स्केल समजा हे एक्झाम्पल घेऊ ना की यात तुमच्या यातल्या या मुलाकडे 100 रुपये, या मुलाकडे त्याला साठवले जाते 100 आणि त्या बाजूच्या मुलाकडे 80 रुपये. हा, हे एक्झाम्पल म्हणून चाललं. त्याच्याकडे 100 रुपये आहे, त्याच्याकडे 80 रुपये आहे. सांगा कोणाकडची फिगर जास्त? फर्स्ट हा A स्टुडंट आहे, हा B स्टुडंट. A कडची रक्कम जास्त आहे. मग मला सांगा, जर A ची अमाऊंट B पेक्षा जर जास्त असेल तर A ची हाफ अमाऊंट देखील B च्या हाफ अमाऊंट पेक्षा जास्तच असते. A ची हाफ अमाऊंट किती होणार? A ची हाफ 50 आणि B ची हाफ अमाऊंट तरी देखील A ची रक्कम जास्त घेईल. म्हणजे समजा एक पार्ट जर सेकंड पार्ट पेक्षा मोठा असेल तर याचा हाफ पार्ट पण त्याच्या हाफ पार्ट पेक्षा मोठा असतो. लक्षात ठेवा. काय सांगितलं कळलं का? लक्षात आलं? बघा हा, मला सांगा कोणते कोणते बायसेक्टर्स आहेत? QS आणि RS. त्यामुळे हा अँगल जो आहे ना त्याचं मेजर हाफ ऑफ क्यू आहे किती बघा, आणि हा जो अँगल आहे त्याचं मेजर हाफ ऑफ काय सांगा? आर आहे. फक्त 3 लेटर मध्ये आपण नंतर घेऊ. रे QS and ray RS are the bisectors of angle Q and angle R respectively. ठीक आहे, हे दोघे काय सांगा? बायसेक्टर्स. मग अँगल SQR चं मेजर, अँगल SQR हा जो अँगल आहे ना त्याचं मेजर काय असणार सांगा? हाफ ऑफ अँगल Q असणार. तरी फिगर मध्ये बघायचं, माझ्याकडे नाही. अँगल SQR चं मेजर काय असणार सांगा? हाफ ऑफ Q असणार की नाही? अँड
अँगल SRQ बघा तिकडे अँगल SRQ याचं पण मेजर हाफ ऑफ अँगल R असणार का? इक्वेशन 1. आता तुम्हाला गिवन मध्ये कोणती साइड मोठी दिली कोणती साइड लहान दिली वाचा. सेगमेंट PQ इज ग्रेटर दॅन सेगमेंट PR. मग जी साइड मोठी त्याच्या समोरचा अँगल मोठा आणि जी साइड लहान त्याच्या समोरचा अँगल लहान. मग अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. मग आता मला सांगा कोणती साइड मोठी आहे? PQ. म्हणजे कोणता अँगल मोठा असणार? Therefore angle R is greater than angle हा. साइड लहान कोणती आहे? PR. मग अँगल लहान कोणता असणार? Q. मग R जर Q पेक्षा मोठा असेल, जर अँगल R Q पेक्षा मोठा असेल तर मगाशी मी सांगितलं होतं हाफ अँगल R देखील हाफ Q पेक्षा मोठाच पाहिजे की नाही? अरे R जर Q पेक्षा मोठा असेल तर हाफ R आणि हाफ Q मध्ये कोण लहान कोण मोठा असणार? हाफ Rच मोठा असणार नाही का? मग हाफ आर म्हणजे कोण रे? हाफ आर म्हणजे कोण सांग? हाफ ऑफ अँगल आर म्हणजे कोण अँगल आहे? SRQ आहे. हाफ ऑफ नाही, हाफ ऑफ अँगल आर कोण आहे? SRQ आहे. Therefore angle SRQ is greater than half of Q म्हणजे कोण आहे सांगा? हाफ SQR. अँगल SQR फ्रॉम इक्वेशन. आता मला सांगा जो अँगल मोठा त्याच्या समोरची साइड मोठी आणि जो अँगल लहान त्याच्या समोरची साइड लहान. मग आता बघा साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. आता सगळ्या याच्यात समोर मोठी साइड कोण सांगा? SQ इज ग्रेटर दॅन कोण सांगा? मला काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला? काय प्रूव्ह करायचं होतं? SQ इज ग्रेटर दॅन SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आलं का लक्षात? घ्या लक्षात आलं का बघा? ठीक आहे. बरं असं करतो आधी 5th क्वेश्चन दाखवतो, लगेच होणार आहे. आधी 5th दाखवतो मग बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे. आधी 5th क्वेश्चन दाखवतो. लेंथ वाइज बघतोय मी, कुणाची लेंथ कमी आहे कुणाची जास्त आहे. हा क्वेश्चन परीक्षेला फार वेळा विचारतात ना, नीट लक्ष. हा प्रूव्ह आहे बघा. PQ plus QR plus RP is greater than twice PS. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आणि S is any point असं म्हटलेलं आहे. लक्षात बघा S is any point on side QR. ठीक आहे. आता पहिला ट्रायंगल आहे की नाही, ट्रायंगल PQS. त्या ट्रायंगल मध्ये बघा, या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल PQS मध्ये या ट्रायंगल मध्ये या दोघांची जी टोटल आहे की नाही, या दोघांची टोटल PQ आणि QS यांची टोटल थर्ड साइड पेक्षा मोठी असणार की तुम्ही शिकला ना. दोघांची टोटल कोणाकोणाची सांगा? PQ plus QS is greater than PS. हे झालं इक्वेशन 1. तसंच या ट्रायंगल मध्ये पण या दोघांची टोटल थर्ड साइड पेक्षा मोठी असणार की नाही? म्हणजे कोण सांगा? तसं लिहायला इन ट्रायंगल PSR सांगा कोण? PR प्लस SR किंवा RS काही म्हटलं तर इज ग्रेटर दॅन PS. हे झालं इक्वेशन 2. आता हे ट्वाइस PS दिसतंय तुम्हाला तिकडे. त्याच्यावरून हे S आहे का? आज नाही S. तर ऍडिंग इक्वेशन्स 1 आणि 2 म्हणायचं. काय म्हणायचं? ऍडिंग इक्वेशन्स LHS प्लस LHS RHS प्लस RHS. आता बघा PQ प्लस QS प्लस PR प्लस SR ग्रेटर दॅन PS प्लस PS. PS प्लस PS.
आता पी क्यू ॲज इट इज क्यू एस आणि एस आर सांगा ऍडिशन मला फिगर मध्ये बघून सांगा क्यू एस आणि एस आर क्यू एस आणि एस आर क्यू आर प्लस हे पी आर ॲज इट इज पी आर काय आणि आर पी काय एकच ना आर पी आणि पी आर एकच ना इज ग्रेटर दॅन पी एस वाईस पी एस पी एस आणि पी एस काय झाले झालं का बघा प्रूव्ह झालं का बघा जे करायचं एवढं सोपं असतं आता थांबूया.